ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायली पासून. तर आता इथे अर्जुन म्हणतो, बरं मला सांग, तू तुझ्या आईबाबांना जुन्या मेमरीज बद्दल काही विचारलंस की नाही, असं म्हणतो आता इथे अर्जुन. अहो, असं म्हणते सायली, फराळ वगैरे करायच्या गडबडीत निवांत गप्पा मारताच आल्या नाही त्यांच्या बरोबर. पण मी अधूनमधून जाते त्यांच्या खोलीत गप्पा मारायला, पण अधूनमधून मला काहीतरी काम आठवतं आणि परत जावं लागतं तिथून, असं म्हणते आता इथे सायली. मग एक काम कर, आज तू त्यांना भेट, त्यांच्याशी बोल आरामात, असं म्हणतो आता अर्जुन. एक काम करूया, मी पण येतो, चल आपण दोघे एकत्र मिळून गप्पा मारूया, असं म्हणतो आता इथे अर्जुन. चालेल, थोड्या वेळाने मी नंतर चहा द्यायला जाणार आहे, तोपर्यंत तुम्ही तुमचं काम आणि कॉफी संपवा. प्रतिमा त्यांना फोन करून सांगते की पूर्णाजी आल्यात म्हणून, असं म्हणते आता इथे सायली. तर आपला फोन घेते ती हातात. तर आता इथे सायली फोन लावते प्रतिमाला. तर आता इथे प्रतिमा बघते आणि सायलीचा फोन आहे म्हणते, आणि बाजूलाच तर रविराज पण बसलेला असतो. बोल ग सायली, असं म्हणते आता इथे प्रतिमा. काय, सायलीचा फोन आहे, स्पीकरवर ठेव, असं म्हणतो आता इथे रविराज. सायली, असं म्हणते आता प्रतिमा, तुझे काका पण ऐकतायत, बोल हा, असं म्हणते आता प्रतिमा. सहज कॉल केला होतास का, असं म्हणते प्रतिमा. तर आता सायली म्हणते, प्रतिमा आत्या, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. पूर्णाजी माई मावशींकडून परत आल्यात, असं म्हणते आता इथे सायली. आणि आता त्या आपल्या बरोबर दिवाळी साजरी करायला आहेत. वा, मस्त, म्हणजे आम्ही जेव्हा तिकडे येऊ त्यांची भेट होईलच, असं म्हणतो आता इथे रविराज. हो, त्यांना पण तुम्हाला भेटायचं आहे, लवकर या हा, असं म्हणते आता इथे सायली. हो हो, भेटू आपण, असं म्हणते आता इथे प्रतिमा. हॅपी दिवाळी म्हणत आता इथे प्रिया येते बघा प्रेक्षक रविराजच्या घरी. तर आता तिला बघून चेहरा पडतो आता प्रतिमा आणि रविराजचा. कसे आहेत बाबा, असं म्हणते आता इथे प्रिया. मी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला म्हणून आले, असं म्हणते आता इथे प्रिया. मला तुमची आठवण येत होती बाबा, असं म्हणते आता इथे प्रिया. आई, असं म्हणते आता इथे प्रिया, तू या, असं बोलायला लागते, तेवढ्याच प्रतिमा उठून जाते तिथून. तर आता इथे रविराज सुद्धा बसलेला असतो. तर आता इथे प्रिया येते. बाबा, असं म्हणते आता इथे प्रिया. बाबा, तुम्ही अजूनही माझ्याशी बोलणार नाहीत का, असं म्हणते आता इथे प्रिया. आमच्या घरी सायलीचे आई बाबा आले तर ते किती आनंदात आहेत. आणि इथे, असं म्हणते प्रिया, माझे आई बाबा माझ्याकडे बघतही नाही, असं म्हणते आता इथे प्रिया. त्याला जबाबदार तूच आहेस, असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे रविराज सुद्धा उठून जातो बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे नागराज हसायला लागतोय सगळं बघून बघा, जोरजोरात तिथेच बसलेला असतो. तर आता इथे प्रिया चिडते आणि जाते ती नागराजकडे. काय, असं म्हणते आता इथे प्रिया, दात काढायला काय झालं, असं म्हणते आता प्रिया. मग काय करू, असं म्हणतो आता इथे नागराज. तुझ्या या खोट्या आईबाबांना तुझ्यावर किती विश्वास आहे, ते किती प्रेम करतात तुझ्यावर, वात्सल्य वाटतं, हे बघून मला खूप आनंद झाला आणि मला हसू आलं, असं म्हणतो आता इथे नागराज. आणि तुझ्या खरे आईबाबांचं काय ग, असं म्हणतो आता इथे नागराज. त्यांना वाटतं का तुझ्याविषयी प्रेम वात्सल्य, असं म्हणतो आता इथे नागराज. तर प्रिया म्हणते, तुम्ही ना इथे बोंबाबोंब करताय, सगळ्यांना सांगा ना, जाऊन सांगा, असं म्हणते आता इथे प्रिया. तर नागराज म्हणतो, नाही नाही नाही, मी तसं काही करणार नाही, काळजी करू नकोस तू, तुला परवडणार नाही ते, असं म्हणतो आता इथे नागराज. हा, असं म्हणतो तो, तू काय कर, तू फक्त तुझ्या खऱ्या आई बाबावर फोकस कर, असं म्हणतो नागराज. ते तुला गणवत तर नाही ना, ह्याचा विचार कर, असं म्हणतो आता इथे नागराज. ते तर आधीच माझ्या डोक्यात जात आहेत, कसले नाटकी माणसं आहेत ती, खोटारडी एक नंबरची, असं म्हणते आता इथे प्रिया. संधी साधू, असं म्हणते आता इथे प्रिया. बघता बघता असं गोंडाळतात समोरच्यांना, आणि जो माणूस त्यांच्यावर उपकार करतो त्याच्याच पाठीवर खंजीर मारतात. कोण बोलतंय हे, असं म्हणते आता इथे नागराज. स्वतःच वर्णन करतेस तू हे, असं म्हणतो आता इथे नागराज प्रियाला. तर आता इथे नागराज म्हणतो, आत्ता मला हे कळलं, तुझे जीन्स नेमकी कुठून आलेत ते, असं म्हणतो आता इथे नागराज. तू तुझ्या खऱ्या आईबाबाची कार्बन कॉपी आहेस, असं म्हणतो आता इथे नागराज. आणि हसायला लागतो तो, काय काय म्हणालीस तू, असं म्हणतो आता इथे नागराज. आणि आता तो म्हणतो, खोटारडी, संधी साधू, आणि काय काय, असं म्हणतो नागराज. आणि जोरात हसायला लागतो तो, हा 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 करून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दुपारच झालेली असते. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे टेलरबाई बसलेले असतात आपल्या खोलीमध्ये. येऊ का, असं म्हणतो इथे अर्जुन. तर सगळी खोली घाणेरडी पडलेली असते बघा प्रेक्षक टेलरिंगची. तर आता इथे सायली आलेली असते त्यांच्यासाठी कॉफी वगैरे घेऊन. तर आता इथे अर्जुन बसायला बघतो, तर बसायला सुद्धा जागा नसते बघा प्रेक्षक, सगळीकडे घाणच घाण असते, सगळीकडे कपडे टाकून घाण करून टाकलेली असते खोली. ह्या सायलीचे आईबाबा म्हणून आलेले असतात ना, प्रियाचे आईबाबा. तर हे आता प्रियाचे आईबाबा केवढे घाण दाखवलेत बघा प्रेक्षक, सगळीकडे घाण वगैरे करून ठेवलेली आहे. आणि म्हणजे ह्यांना शिस्त वगैरे नाहीये, म्हणजे प्रियासारखेच आहेत बघा प्रेक्षक हे. येऊ का विचारता, स्वतःच्या घरात याची परवानगी मागता, असं म्हणतो आता टेलर. चहा घ्या, असं म्हणते आता इथे सायली. तर चहा घेतात दोघे, टेलरिनबाई. तर आता टेलरिनबाई म्हणते, जावई बापू म्हणजे आमची ही लेक वाटता करायला येत असते आमच्याकडे, असं म्हणते आता इथे टेलरिनबाई. पण आज तुम्ही स्वतः वेळ काढून आलात ते, असं म्हणतो इथे अर्जुन. जरा बोलायचं होतं तुमच्याशी, असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता टेलरिनबाई म्हणते, माफ करा, ते माझ्या हाताचं, असं म्हणते ती, त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही, असं म्हणतो इथे अर्जुन. तर खुश होते बघा टेलरिनबाई. मला आज
माझ्या बायकोच्या लहानपणाबद्दल जाणून घ्यायचं आहे. म्हणजे ती कशी बोलते, कशी वागते सगळं असं म्हणत होता इथे अर्जुन. ती कशी होती वगैरे मला सगळं ऐकायचं असं म्हणत होता इथे अर्जुन. सांगा ना. तशी 7 वर्षांची होती मी असं म्हणते आता इथे सायली. म्हणजे सगळं आठवण्या इतकी मोठी होती असं म्हणते सायली. पण तरीही मला काही आठवत नाही असं म्हणते आता इथे सायली. आणि उलट आठवण्याचा प्रयत्न केला ना तर त्रास होतो, चक्कर येते असं म्हणते आता इथे सायली. अरे देवा असं म्हणत होता टेलर. हो ना असं म्हणते सायली. म्हणून जर तुम्ही माझ्या बालपणाबद्दल काही सांगू शकलात तर कदाचित हा त्रास कमी होईल असं म्हणते आता सायली. म्हणून सांगा ना असं म्हणते आता इथे सायली टेलरिनला. तर आता इथे तो टेलर म्हणतो, आता तुझ्या बालपणाबद्दल काय सांगायचं ग असं म्हणतो आता इथे टेलर. अहो सांगा ना असं म्हणते टेलरिन बाई. तिचं बालपण म्हणजे ताप होता आमच्या डोक्याला असं म्हणत होता इथे टेलर बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन म्हणतो म्हणजे म्हणजे असं म्हणतो तो आता. अहो म्हणजे असं म्हणते टेलरिन बाई. काय होतं असं म्हणते ती. गलीतली सगळी पोरं हिच्या तक्रारी घेऊन यायचे ना असं म्हणतो तो. अरे कुणाशीच पटायचं नाही हिचं असं म्हणते टेलरिन बाई. म्हणजे कधी कुणाला टपलीच मार, चॉकलेटच खाऊन टाक, कुणाचा खोट रबर खिशात टाकायचा असं म्हणते आता इथे टेलरिन बाई. तुला आठवतंय का ते आपल्या शेजारी असं म्हणतो तो कंडक्टर बाई राहायची ती. अगं ती बुटुक्षी असं म्हणतो तो टेलर. अहो जावय बापू हिने तर एकदा तिच्या डोक्याला ते काय खातात ना ते चिंगमच चिकटून टाकलं असं म्हणत होता इथे टेलर. होय ना. अरे ह्या बेचारीला केस कापायला लागले ना असं म्हणते टेलरिन बाई. आणि तुला माहिती आहे का असं म्हणते ती, एकदा तू तुझ्या मैत्रिणीच्या आईच्या पिशवीतले 50 रुपये चोरले होते. मग ती मैत्रीण आली विचारायला. हिने बडवूनच काढलं त्या मैत्रिणीला असं म्हणते आता ती. तर आता अर्जुन म्हणतो चोरी मारामारी सायली करायची असं म्हणत होता इथे अर्जुन. हो तर असं म्हणत होता इथे तो टेलर. पण आता बघा कशी सुधारली माझी पोरगी, एकदम गोडी झालीस ग असं म्हणत होता इथे टेलर. कारण नंतर मी मधुभाऊंच्या संस्कारात वाढले ना असं म्हणते आता इथे सायली. पण बघा ना असं म्हणते सायली, आता मला हे सगळं ऐकताना त्रास नाही होत आहे असं म्हणते आता इथे सायली. उलट मला गंमत वाटते असं म्हणते आता इथे सायली. गंमतच आहे सगळे असं म्हणत होता इथे टेलर. आता काय सांगायचं असं म्हणतो तो. तर आता इथे अर्जुनला धक्का बसतो हे सगळं ऐकून. एकदा जावई बापू हिने हिच्या दूरच्या मावशीकडे गेली होती आणि तिथे लपंडाव खेळता खेळता हिचं पटत नव्हतं तर हिने काय काय केली असं बोलते बघा प्रेक्षक. तर अर्जुनला विश्वासच बसत नाही सगळं काय सांगतायत म्हणून. कारण सायलीचा स्वभाव एकदम विरुद्ध असते या सगळ्या गोष्टीचा. तर त्याला आता डाऊट यायला लागलेला आहे की सायलीचे हे खरे बाबा आहेत नाहीत म्हणून बघा प्रेक्षक. तर आता त्याला काही कळतच नाही काय बोलतायत म्हणून. आणि आता तो इकडे तिकडे बघतो तर त्यांची पूर्ण खोली पण घाणेरडी पडलेली असते. तर त्याला आता नक्की डाऊट येतो की सायली त्यांची मुलगी नाहीच आहे म्हणून. तर आता त्याला खूप जास्त डाऊट आलेला असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन म्हणतो सायली सारखी मुलगी लहानपणी अशी होती हे कसं शक्य आहे असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता तो खूप विचार करायला लागतो ह्या गोष्टीवरती, कारण त्याला शक आलेला असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे दुपारच असते अजून, म्हणजे संध्याकाळ होत असते बघा प्रेक्षक असं दाखवलंय. तर मग आता इथे असं दाखवलंय की प्रियाला दाखवलंय. तर आता इथे गाडी असते आणि प्रिया तिथून येत असते बघा प्रेक्षक. तर आता समोरून जात असते बघा प्रेक्षक. हो आता ही साक्षी असते खरं तर ती आता नाव बदलून समीरा शेखर असं ठेवलेली असते ना. तर आता इथे प्रियाच तिला आढळलेले असते. तर आता इथे जी असते ना प्रेक्षक हो साक्षी, ती आता पळून जाते बघा प्रेक्षक. तिला ओळखू नाही प्रिया म्हणून. तर आता तिथून निघून जाते ती आता साक्षी. तर आता इथे प्रिया हॅलो हॅलो म्हणून ओरडत थांबते. तर आता तिला डाऊट आलेला असतो बघा प्रेक्षक. या मुलीला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय असं म्हणते आता इथे प्रिया. कोण होती ही असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे तिला लवकर लक्षात येतच नाही बघा प्रेक्षक. तर आता ती विचार करायला लागते पण आता जाऊन टाकते. म्हणजे तिला लवकर लक्षात येतच नाही की हीच साक्षी होती म्हणून. तर आता ती परत आपली गाडी स्टार्ट करते बघा प्रेक्षक. तर आता इथे दिवाळीचं सेलिब्रेशन होत असतं सुभेदारांच्या घरी. सगळं बघून घ्या ना बरोबर आहे की नाही असं म्हणते आता विमल. तुला सवय आहेच ग विमल असं म्हणते आता इथे कल्पना. तर तेवढ्यातच आता पुण्याची येतात बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे सायली आणि अर्जुन बसलेले असतात पूजेसाठी आणि बाकी सगळे पण बसलेले असतात. तर आता प्रिया आणि अश्विन सुद्धा बसलेले असतात. तर आता पूर्णाची म्हणते सायली उठ आधी आणि हा हार घाल आणि मग बस पूजेला असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता तो हार बघतात प्रेक्षक हो टेलरिन बाई. अर्जुनही असं म्हणते आता इथे पूर्णाची घाल तिला हार असं म्हणते आता ती. तर आता इथे हार घालते सायली. तर आता इथे अस्मिता म्हणते खूप छान दिसतो ना तुला हा हार सायली असं म्हणते ती. तर आता इथे अर्जुन म्हणतो हार छान आहेच पण सायली घातल्यामुळे अजून खूप छान दिसतोय असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सगळे खूप खुश असतात बघा प्रेक्षक. चला पूजा घ्या करून असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता इथे परत बसतात सायली आणि अर्जुन पूजेसाठी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे लक्ष्मीची पूजा होत असते दिवाळीची आणि सगळेजण बसलेले असतात आणि सगळेजण बघत असतात सायली आणि अर्जुनला. तर आता इथे अस्मिता सुद्धा येते. टेलरिन बाईचं मात्र लक्ष फक्त दागिन्यांकडे असतं बघा प्रेक्षक सायलीच्या. तर आता पैशांची पूजा होत असते. तर हाफ सुटलेले असते आता प्रियाच्या आईबाबां म्हणजे टेलरिनला बघा प्रेक्षक. आणि लांब बसलेले असतात प्रिया आणि अश्विन कोपऱ्यात एका बघा प्रेक्षक हे सगळं बघत आता. चला आता आरती करून घेऊया असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तर आता इथे सगळे येतात आरती करण्यासाठी आणि आता इथे सायली आणि अर्जुन पण बसलेले असतात आणि पूजा करत असतात ती. तर आता इथे दुर्गट भावी हे गाणं लागतं बघा प्रेक्षक हो.
तर आता सगळेजणच आरती करत असतात आणि मग्न असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळे जाऊन बसतात आपापल्या जागी. तर आता इथे सायली आणि अर्जुन पूजा करून उठलेले असतात आणि तर सगळ्यांना प्रसाद देत असते आता इथे सायली. पेढा बर्फी वगैरे देत असते बघा प्रेक्षक हो. तर आता सगळ्यांना घेऊन होतं तिचं. तर आता इथे सायली जाते प्रियाला आणि अश्विनला प्रसाद देण्यासाठी. पूर्णाची असं म्हणते आता इथे सायली. हार आता काढून ठेवला तर चालेल का असं म्हणते सायली. स्वयंपाक करायचा आहे ना जरा अवघडल्यासारखं होतं असं म्हणते आता सायली. तर पूर्णाची म्हणते अगं हा हार आता तुझाच आहे असं म्हणते आता इथे. पूर्णाची तुला हवं ते कर, हे घे असं म्हणून पूर्णाची देते तिला. तर आता सायली त्याच्यामध्ये ठेवते बघा प्रेक्षक हो तो हार आता. तर आता इथे हार तिने ठेवलेले असते त्या पाकिटामध्ये आणि आता इथे टेलर बाईचा प्लॅन असतो ते आता हार घ्यायचा म्हणून तो चोरायचा प्लॅन असतो त्यांचा. तर आता पूर्णाची म्हणते मला पण थकायला झालंय असं म्हणते आता पूर्णाची. मी खोलीत जाऊन पडते जरा असं म्हणते पूर्णाची. अय ग असं म्हणतात आहे. तर आता इथे सायली जाऊन ठेवते तो सोन्याचा हार बघा प्रेक्षक हो. तर टेलर बघता बघतात तो हार कुठे आहे म्हणून. तर आता त्यांचं लक्ष तिथेच असतं. तर आता इथे प्रिया असते ना तर ती सुद्धा बघत असते. तर आता कुणाचं लक्ष नसतं पण या टेलरिंगचं बरोबर लक्ष असतं की कुठे ठेवले आहेत सायलीने ते दागिने म्हणून. तर आता इथे सायली स्वयंपाक करायला जाते बघा प्रेक्षक हो. आणि आता ह्या टेलरिंगच्या मनामध्ये एक प्लॅन शिजत आहे म्हणजे चोरायचा तो हार. तर आता इथे सायली मात्र स्वयंपाक करण्यात मग्न असते, काय काय बघत असते. बाकी सगळे पण मग्न असतात आपापल्या गोष्टींमध्ये. आणि तर आता इथे प्रिया म्हणते अश्विन आपण इथे का बसलोय असं म्हणते आता इथे प्रिया. आणि इथे आमच्याशी कोणी बोलत पण नाहीये, चल मी बाहेर जाते असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे अश्विन तिला बस म्हणतो तर ती ऐकतच नाही. तर प्रिया उठून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे अश्विन आणि प्रिया आपल्या खोलीमध्ये जातात. तर आता पहिला अश्विन जातो आणि मग प्रिया सुद्धा जाते. तर आता इथे कल्पना आणि अस्मिता खूप खुश असतात आणि बोलत असतात ते. मग मम्मा माझी अर्जंट मीटिंग आहे मी आलोच म्हणून आता अर्जुन वरती जातो आपल्या खोलीमध्ये. मम्मा तू तुझी साडी मला देणार होतीस ना नेसवण्यासाठी, तर आता चल चल असं म्हणते ती आणि जातात दोघी पण आता साडी बघण्यासाठी. तर आता टेलरिंग बाई फक्त असतात बघा प्रेक्षक हॉलमध्ये आणि सायली तर मग्न असते स्वयंपाक बनवण्यामध्ये. तर आता इथे टेलरिंग बाई ही संधी साधतात आणि आता त्या ज्वेलरीकडे म्हणजे जे पूर्णाजीने हार दिलेला असतो ना सायलीला दिवाळी दिवशी आता त्या हारकडे जाणार आहेत बघा प्रेक्षक होते. तर आता इथे पाया पडायचा ड्रामा करतात आणि बघतात सायली कुठे आहे म्हणून. तर किती बाद दाखवलेत बघा प्रेक्षक म्हणजे डिक्टो प्रियासारखे. मैने सायली किचनमध्ये काम करते असं म्हणतो तो इथे टेलर. आणि इथे पण कोण नाही असं म्हणतो तो. दा पटकन आणि हात मारून ये असं म्हणतो तो. आओ असं म्हणते आता ती. कुणाला कळलं तर असं म्हणते आता ती. नको घबरू असं म्हणतो तो. यांच्याकडे भरपूर आहे. तो शोधतील आणि दुसरा आणतील. जा तू पटकन असं म्हणतो आता इथे टेलर बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मैनावतीच म्हणजेच आता प्रियाची आई जाते बघा प्रेक्षक हो तिथून टेलरिंग बाई आणि तो हार घ्यायला जाते आता ती. तर आता हार घेण्यासाठी स्टडीकडे जातच असते ती. तर आता हो बघत असतो टेलर कोणी हाय का इकडे तिकडे म्हणून आता इकडे तिकडे लक्ष देत देत हळूहळू चालत चालत जात असते बघा प्रेक्षक हो. टेलरिंग बाई म्हणजेच आता मैनावती उर्फ प्रियाची आई. तर आता ती जाते पळत 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 तिथे आणि आता तिथे ठेवलेला असतो ना हार तिच्याकडे जाते डायरेक्ट. तिथे शिट्या वगैरे वाजत असतात कुकरच्या आणि सगळ्यांचं लक्ष तिथं असतं म्हणजे सायलीचं आणि विमलचं आणि फक्त टेलर असतो आता इथे हॉलमध्ये. तर आता बरोबर सापडतं मैनावतीला ते सोन्याचं बघा प्रेक्षक हार. तर आता इथे तिला सापडतं ते आणि आता आपल्या हातामध्ये घेते ती. तर आता त्यातला हार काढते ती बाहेर म्हणजे त्या बॉक्समधला तो हार बाहेर काढते ती आणि आता तो आपल्या हातमध्ये ती घेतलेली असते. तर आता इथे टेलर असतो तो थांबलेला असतो. तर आता इथे मैनावती म्हणजेच टेलर बाई आता घेते तो हार आणि आता स्टडीमधून बाहेर येते बघा प्रेक्षक लिव्हिंग रूममध्ये. तर आता तो तिला खुणावतो आणि आता ती बाहेर घेऊन जाते मैनावती तो हार आणि आपल्या खोलीमध्ये जाते बघा ती प्रेक्षक. तर आता इथे जो टेलर असतो तो आता टेलर जातो तोही पाठीमागून आता ह्या मैनावतीकडे. तर आता इथे सायलीचं लक्षच नसतं बघा प्रेक्षक. तर आता इथे परत सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे अस्मिता येते आणि बघायला येते किचनमध्ये. तर सायलीने विमल काम करत असतात. सायली मामी असं म्हणते आता अस्मिता. तर बोला काय पाहिजे असं म्हणते आता इथे सायली. बेसनाचा लाडू असं म्हणते आता अस्मिता. दे दे हा असं म्हणते आता इथे सायली आणि आता तो बेसनाचा लाडू आणायला जाते ती. तर आता इथे अस्मिता इकडे तिकडे बघायला लागते आणि खूप खुश होते ती कारण खूप काय काय स्वयंपाक बनवलेला असतो ना. तर आता इथे सायली बनवलेला काय काय गोष्टी असतात तिला देते. तर आता सायली म्हणते घ्या. तर अस्मिता घेते तो लाडू. तर आता इथे सायली जेवण आणि स्वयंपाक बनवत असते. तर आता इथे खूप खुश होते अस्मिता. वा वा असं म्हणते ती बेसनाचा लाडू खाऊन. खरंच ग खूप मस्त आहेत ग लाडू असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे अस्मिता म्हणते वाढू खाताना एक सेल्फी मी पाठवते सचिनला म्हणजे मस्तपैकी जळेल तो असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे सेल्फी काढते ती आपल्या नवऱ्याला पाठवण्यासाठी आणि सायली मात्र बघत असते बघा प्रेक्षक तिच्याकडे आणि आता ती मात्र फोटो काढून आपल्या नवऱ्याला सेंड करत असते अस्मिता. तर आता इथे सायली स्वयंपाक सुद्धा करत असते. तर आता इथे अस्मिता म्हणते ए सायली तुला पूर्णाजीने जो नेकलेस दिलेला ना तो दे ना मला असं म्हणते अस्मिता. मी गळ्याला लावून ना एक सेल्फी काढते आणि सचिनला पाठवते म्हणजे त्याला मिळतोय का तसला हार बघूया असं म्हणते आता इथे अस्मिता. अजिबात मिळणार नाही हा.
लावायला वगैरे माझा हार असं म्हणते आता इथे सायली. तर आता सायली म्हणते म्हणजे गळ्याला लावून कशाला, गळ्यात घालून सेल्फी काढा ना असं म्हणते आता इथे सायली. आणि वाटलं ना तर भाऊबीजेलाही घाला असं म्हणते आता इथे सायली. नाही नाही सेल्फी पुरतीच दे, पण कुठे ठेवलाय असं म्हणते आता अस्मिता. यांची जी खुर्ची आहे ना स्टडीमध्ये तिच्या मागच्या ड्रॉवरमध्ये असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे म्हणते ही अस्मिता ठीक आहे असं म्हणते ती आणि जाते बघा प्रेक्षक तिथून. तर अस्मिता बघायला जाते तो हार, तर स्टडीमध्ये जाते ती हलवत हलवत. तर आता बघते तर काय ह्याच्या खुर्चीच्या मागच्या ड्रॉवरमध्ये असं म्हणते आता इथे अस्मिता. तर तिला तो आता बॉक्स दिसलेला असतो तिथे, तर बॉक्स उघडते तर त्याच्यामध्ये काय नसताच बघा प्रेक्षक हार. हार असं म्हणते आता इथे अस्मिता. ह्याच्यात तर हार नाही आहे असं म्हणते आता अस्मिता. अगं सायली असं जोरात ओरडते आता अस्मिता. अगं सायली मी जोरात ओरडते ती. तर आता इथे सायली येते बघा प्रेक्षक. तर आता इथे हार जो असतो अस्मिता बघते तिच्यामध्ये आणि नसतो ना. तर आता तिला खूपच भीती वाटते कुठे गेला इथला हार म्हणून. तर आता इथे अस्मिता बघते तर त्याच्यामध्ये हार नसतो. तर आता सायलीला पण आश्चर्य वाटते त्याच्यात हार कसं काय नाही म्हणून. तर आता इथे सगळे लोक आलेले असतात बघा प्रेक्षक आणि आता सायली म्हणते आणि सगळ्यांना सांगते मी तुमच्या सगळ्यांच्या समोरच तो हार काढून स्टडीमध्ये ठेवला होता असं म्हणते इथे सायली. तर आता इथे मैनावती आणि तिचा नवरा सुद्धा येतो. तर आता मी स्टडीमध्ये ठेवलेला असतानाही कसं काय हा हार गायब झाला असं म्हणते इथे सायली. तर आता इथे अश्विन आणि प्रियाला पण आश्चर्य वाटतं. तर आता इथे कल्पना म्हणते सायली तू बघितलंस का नीट की त्याच ड्रॉवरमध्ये होता म्हणून तो नेकलेस असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे मैनावती टेलर आलेला असतो. मम्मा असं म्हणते आता अस्मिता. मी सगळे ड्रॉवर्स ऑलरेडी चेक केले तसं म्हणते आता इथे अस्मिता. कुठेच हार सापडला नाही मला असं म्हणते आता इथे अस्मिता. आणि हार बॉक्समध्येच होता ना मग तो बाहेर कसं काय पडेल असं म्हणते आता इथे अस्मिता. म्हणजे असं म्हणतो आता इथे अश्विन तो हार चोरीला गेलाय का असं म्हणतो इथे अश्विन. तर आता इथे प्रणाची म्हणते अगं कोणीतरी बघायला घेतला असेल आणि डाव्या उजव्या हाताने कुठेतरी दुसरीकडे ठेवला असेल असं म्हणतात इथे प्रणाची. तर आता इथे खुश होता टेलर बाई. नाही नाही असं म्हणतात इथे अर्जुन. परत एकदा नीट विचार कर असं म्हणत होता अर्जुन. हार तू स्टडीमध्ये ठेवला होतास का असं म्हणतात इथे अर्जुन. हो असं काय करताय तुम्ही असं म्हणतात इथे सायली. मी हार काढून या बॉक्समध्ये ठेवला होता तुम्हाला सगळ्यांच्या समोर असं म्हणतात इथे सायली. आणि स्टडी रूम मध्ये ठेवला होता पहिल्या खानासमोरच असं म्हणतात इथे सायली. सायली काय माहितीये का कदाचित तू ह्या बॉक्स मधून बाहेर पडला असेल आणि कदाचित इकडे तिकडे पडला असेल बघ असं म्हणतात इथे कल्पना. मम्मा बॉक्स बंदच होता मी सांगितलं ना असं म्हणतात इथे अस्मिता. मग तो ड्रॉवर मध्ये कसा काय पडेल असं म्हणतात इथे अस्मिता. तर आता इथे भीती वाटायला लागते टेलर बाईला. मी सगळीकडे शोधलंय सगळ्या ड्रॉवर्स मध्ये शोधलंय नाही सापडलंय मला असं म्हणतात इथे अस्मिता. आणि असं म्हणते पूर्णियाची आज बाहेरून कोणी घरात आलेलं नाही असं म्हणतात इथे पूर्णाची. तर आता सगळेजण विचार करायला लागतात त्यामुळे आता तो हार घरातच असायला हवा असं म्हणतात इथे पूर्णाची. तर आता इथे टेलर बाई पाठीमागे थांबले असतात. तर आता अर्जुन म्हणतो म्हणजे मुद्दाम कोणीतरी माझ्या बायकोला त्रास देण्यासाठी तो हार घेतलाय असं म्हणतात इथे अर्जुन बघा प्रेक्षक तर आजचा भाग इथे संपतो. बघूयात रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे प्रिया आणि अश्विनची खोली शोधत असतात. तर आता इथे अर्जुनला हार सापडतो बघा प्रेक्षक त्यांच्या खोलीत. काय झालं अर्जुन असं म्हणते पूर्णाची. जे वाटलं होतं तेच झालं असं म्हणतो अर्जुन. म्हणजे माझा हार प्रियाच्या खोलीत सापडलाय असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे प्रिया म्हणते हार मी नाही तुझ्या आईने चोरला होता तिला शिक्षा मिळायला पाहिजे. तर आता इथे सायली म्हणते तुझं तोंड आवर आणि आता मारायला येते ती प्रियाला. तर आता तिचा हात जोरात पकडतो अश्विन. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो प्रेक्षक आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.